अंगावरचे राजवस्त्र टाळले, भगव वस्त्र परिधान केले. मीराबाई देवाच्या भजनात दंग झाली. किती दंग झाली. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, हो तो गली 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 हरि गुण गाने लगी. हे मीरा, मी तुझी आई आहे, तुला जन्म दिलाय. 9 दिवस 9 महिने 9 दिवस तुला उदरात वागवलं नाही त्या प्रकारचा त्रास सहन केलाय. एक वेळा ऐकशील, मी काय केलं नाही तुझ्यासाठी. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले. काय केलं ऐक ना जरा. एका जनार्दनी आमचे काय म्हणाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, आमचे काय वाजाईल, आमचे काय वाजाईल, आमचे काय वाजाईल. पिंगडा 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 महाद्वारी बोली बोलतो रे खा. पिंगडा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत एका पिंगळा महाद्वारी. वा. महाराजांना विचारलं, महाराज एखादी साधकाने आपल्या जीवनात अहोरात्र भजन चिंतन नामस्मरण केलं, त्याचा परिणाम साधकाच्या जीवनात काय होणार. महाराज म्हणतात अवलौकिक होणार. काय होणार. कडी काळ पाया पडे राम, ज्याचे गरजता पवाडे. कडीचा काळ पाया पडल्याशिवाय राहणार नाही. हा त्याच्या नामाची नामस्मरणाची शक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. कोण आहे हा कडी काळ. का पडणार पाया, काय येणार शरण, काय गरज आहे. कोण आहे हा कडी काळ. महाराज म्हणतात काय येणार नाही शरण. आपण ज्याचं भजन करतोय, चिंतन करतोय, नामस्मरण करतोय, तो कोण आहे. तो ह्या काळाच्याही बापाचा बाप आहे. तो हा देवाचाही देव, बडिया माझा पंढरीराव, किंवा काय कडी काळाचा भेव. तो काळाच्याही बापाचा बाप आहे. म्हणून मला वाटतं पाया पडणार. कडी काळ पाया पडे. आता काळ असा एक प्राणी आहे, अख्ख्या जगाला खाणारा काळ आहे. जगा काळ खाय, अख्ख्या जगाला. इतका मोठा काळ आहे, इतका डेंजर आहे, इतका भयानक आहे. त्या काळाची लंबी आणि रुंदी ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात प्रगट करत आहे. नेहाडी पाकेवडा पसरलास चवडा, करुणी माझी आवडा आकार गज. मासी पाक पाकडे तव हे सरे, अशी त्याची क्रांती आहे. अख्ख्या जगाला खाणारा काळ आहे. भरोसा नाही, क्षणाचा भरोसा नाही, मिनिटाचा भरोसा नाही. चहा पिण्याकरता बशी आपण हातात धरली, पहिला घोट पिला, खाली ठेवता येणार याची गॅरंटी नाही. म्हणून म्हणावं लागतं साथ देती नाही, हो साथ देती नाही, साथ देती नहीं है किसी का. कोणाला गुरमे असेल, कोणाला घमेण असेल, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे तब्येत आहे, काहीच नाही. श्वास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. भरोसा नाही, कोणाला राहता येणार आहे. हम रहे ना, फार गोड बोलतो तो गीतकार. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्ता अपनी है दुनिया
नाम रह जाएगा, हो नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है जिंदगी का. भरोसा नाही. म्हणून संत मंडळी जागृत करतात. क्षणभंगुर नाही वर बसा, क्षणोक्षणाची उठा जागे वारे आता, आता जागा रे भाई नो जागा. कर जोडो विनवितो तुम्हा, लागोनिया पाया करा रे बापानो साधन हरीचे. इतकं करून समाज ऐकत नाही. संत मंडळी चिडतात. किती सांगू तरी नायकते भटकीचे, तरी समाज ऐकत नाही. आणि मग नाथ बाबा म्हणतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हा हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत शेवटी बांग काढ बांधून येईल, सरत शेवटी बांग. सरत्य शेवटी वा काळ बांधून नेईल, सरत्य शेवटी वा. हे एका जनार्दनी हा आमच्या काय माझा येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. हो एका जनार्दनी आमच्या काय माझा येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. आमच्या काय माझा येईल. आमचे काय बाजाईल. आमच्या काय माझा येईल. पिंगडा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगडा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी. दाताचं दातवण घ्या ग कोणी, घ्या ग कोणी, घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. सुई घ्या, दोरा घ्या, धामण घ्या. पिंगणा म्हणण्याकरता 45 द्यावे लागतात. टेलर विठाल विठाल विठाल. संत मंडळी जागृत करतात. आता जागा रे भाई नो जागा. कशा करता? हो, काळ अवघड आहे म्हणून सावधान व्हा. सावध झालो, सावध झालो. हरीच्या आलो जागरणा. तुम्ही जागे व्हा. काळ भयानक आहे, पण असा जरी डेंजर काळ असला तरी महाराज म्हणतात चिंता करू नका, पाया पडेल. कडी काढ पाया पडे, पण केव्हा पडे? कलिकाळ पाया पडे, जय हो. कलिकाळ पाया पडे, कलिकाळ पाया पडे. वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे. विठ्ठलाचे गाडे कलिकाळ पाया पडे, कलिकाळ पाया पडे, कलिकाळ पाया पडे. वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे. केव्हा काळ पाया पडणार? वीर विठ्ठलाचे गाडे आणि मग कडी काढ पाया पडे. पडणार काळ पाया, पण केव्हा? ज्याचे गरजता पवाडे. पवाडे गरज नाही. काही लोक म्हणतील महाराज पवाडे आम्हाला माहित नाही का? माहित आहे. पवाडे म्हणजे काय? पवाडे 3-3 तासाचे पवाडे काही लोकांच्या मुखगत आहे. पवाडा म्हणजे काय? ऐका सातारा जिल्ह्याला, पण हा पवाडा वेगळा आणि कीर्तनातला पवाडा वेगळा. कीर्तनात पवाडा ह्या शब्दाचा अर्थ आहे देवाच्या नामाचा जयघोष करणं, जय जयकार करणं म्हणजेच पवाडा. ज्याचे गरजता पवाडे. आता पवाडे कुठले कुठले? देवाने ज्या ज्या अवतारामध्ये जे जे अवतार परिधान केले, ज्या ज्या युगात जे जे अवतार परिधान केले, ज्या ज्या अवतारात जे जे चरित्र केलं त्याची यथार्थ गर्जना म्हणजेच पवाडा. आता देवाने राम अवतार परिधान केला, सर्वांना माहित आहे. अख्खा रामायण ग्रंथ काय? पवाडा आहे. एका श्लोकात अख्खं रामायण आहे.
अथो राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुतरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्जलं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननं एतत् रामायणं. अख्ख्या एका श्लोकात अख्खर रामायण ग्रंथाचं उद्गार आहे. अरे ज्या मुहूर्तावरती प्रभू रामचंद्र परमात्म्याचा राज्याभिषेक व्हायला पाहिजे होता, नाही झाला. इंद्रासारखा ज्याचा मित्र आहे, जगाचा कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्मा त्याचा सुपुत्र आहे, असाही दशरथ राजा कैकेयीच्या समोर हात पसरून उभा आहे. कैकेयी धाडून कोवनिराम हात जोडितो पदर पसनवी द्यावे मज जीवदान कैकेयी धाडून कोवनिराम. नाही ऐकत कैकेयी. कैकेयी नाही समजण्याकरता शेवट जे घडायचं तेच घडलं. वनवासा निघाले रघुनंदन 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 हे रघुनंदन वनवासा निघाले रघुनंदन. निघाले पर्वत. अख्खा रामायण ग्रंथ हा किती मोठा पवाडा आहे. महाराज म्हणतात ह्या पवाड्याची गर्जना करा ज्याची गर्जता पवाडे. नसल पटत गोकुळातलं उदाहरण घ्या, मथुरेतलं उदाहरण घ्या, वृंदावनातलं उदाहरण घ्या. भगवान कृष्ण परमात्म्याने कृष्ण अवतार द्वापरात परिधान करून अवतार परिधान करून देवाने काही कमी चरित्र केलं. तुम्ही आजही वृंदावनात जा. मी कायम सांगतो, आजही सांगणार. आजही तुम्ही वृंदावनात भक्ती पाहिजे असेल, देवाच्या भक्तीची तळमळ पाहिजे असेल तर तुम्हाला उत्तर प्रदेशातच जावं लागणार. तुम्ही आजही जा. दिल्ली सारख्या करोडपती घराण्यातले तरुण तरुण सुंदर पोरं घरादारावरती तुळशीपत्र समर्पित करतात, गोपीवेश अंगावरती परिधान करतात, यमुनेच्या किनाऱ्यावरती येतात, स्वतःचं प्रतिबिंब यमुनेच्या पाण्यात पाहतात, डोळ्यातून टप 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 अश्रूच्या धारा यमुनेच्या पाण्यात गळतात, आकाशाकडे हात करतात, कृष्णा अरे तुझी भेट आम्हाला कधी होणार, सांग ना कृष्णा. तुम्हारी याद आती है, तुम्हारी 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 याद आती है, बताओ क्या करे मोहन. देवा किती आठवण येते, ऐक ना जरा. सुबह और शाम आती है, रात भर हो रुलाती है, चैन हमें है चैन हमें नहीं आता, बताओ क्या करे मोहन. सांग ना देवा भेट कधी होणार. तुझ्या भेटी करता कान्हया रे कान्हया रे कान्हया रे हो जग जेठी बोला. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी. कान्हया रे कान्हया हो कान्हया रे हे हो जग जे. देई भेटी देई भेटी देई भेटी
भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कानया रे कानया रे जग जेरी हो कानया रे जग जेरी तुम्ही आजही यमुनेच्या किनाऱ्यावरती जाऊन पहा ही गोपिकांची अवस्था पाहायला आजही मिळते. सांग ना कृष्णा तुझं दर्शन आम्हाला कधी होणार. एक कन्हैया बहुवेळा नको फार वेळा नको पण एक वेळा तरी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा. सांग ना कृष्णा कधी होणार भेट. लगन तुझसे लगा बेटी जो होगा सो देखा जाएगा. सांग ना कृष्णा कधी होणार तुझी भेट. हे भेटीची अवस्था महाराज म्हणतात ह्या अवस्थेकडे पहा आणि देवाचे पवाडे गर्जना करा जसे गोपिकांनी गर्जना केले तसे. विठाल विठाल असे जर पवाडे तुम्ही गर्जना केले तर परिणाम कडी काड पाया पडे. महाराज कडाला आम्हाला पण कुठल्या देवाचे पवाडे. महाराज सांगतात तो हा पंढरीचा राणा उसा 6 चौ 18 जना. महाराज म्हणतात जर तुमचं माझ्या बोलण्यावरती विश्वास बसत नसेल भरोसा वाटत नसेल तुम्हाला जर माझ्या बोलण्याची गॅरंटी पटत नसेल तर मी तुम्हाला 11:15 वाजता पुरावा देतो. काय पुरावा. पुसा 6 चौ 18 जना. एक 18 लोकांचं पीठ आहे एक 6 लोकांचं पीठ आहे. शेवट हिंदू संस्कृतीमध्ये सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय घोषित केले सुप्रीम कोर्ट घोषित केले त्याचं नाव वेद. त्याला विचारा विठ्ठल. 18 लोकांचं पीठ त्याला म्हटलं जातं 18 पुराण. 6 लोकांचं पीठ त्याला म्हटलं जातं 6 शास्त्र आणि 4 लोकांचं पीठ त्याला 4 वेद. आता 18 लोकांचं पुराण आहे त्या पुराणाचं कुठलं नाव एक श्लोक गातो श्लोकात वर्णन आहे. 18 पुराणाचे नाव एका श्लोकात दर्शन केलेले पाहून घ्या. मद्वयम भद्वयम बत्रयम वचतुष्टयम नालिम पाग्निम पुराणानी कुस्कम गारुडमेवच. या श्लोकामध्ये 18 पुराणाचे नाव वर्णन केले पाहून घ्या. 18 पुराणाला विचारा नसल पटत. आत्मा आणि अनात्मा याच्यावरती भरगोच्च प्रकारचं विवेचन करून घेणारी जी मंडळी होऊन गेली कपिल जैमिनी व्यास 6 शास्त्रकारांना विचारा. नसल पटत तर हिंदू संस्कृतीमध्ये सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ज्याला गायलं गेलंय त्याचं नाव वेद. ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्ववेद 4 वेदाला विचारा. एक मनुष्य तडकन उठला म्हणायला लागला महाराज थांबा थांबा आम्हाला पुराण कळत नाही. शास्त्राला विचारा. शास्त्र आम्हाला समजत नाही म्हणलं वेदाला विचारा. म्हणला वेद आम्ही आमच्या जीवनात मानत नाही. महाराज म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका लवकर घरी जा लवकर झोपा सकाळी लवकर उठा कराडला पोहोचा कृषी केंद्राच्या दुकानावर पोहोचा 1 लिटरचं इंडोसल्फानचं डबं घ्या घरी या सर्वांच्या भेटी गाठी घ्या आणि शेतात जाऊन लाता घसडून मरा. कारण वेदाचं बोलणं तुम्हाला मानावंच लागेल. सकारात्मक वाक्य. पुसा 6 चौ 18 जना. बरं आमच्याकरता स्वतंत्र व्यवस्था काय. महाराज म्हणले आहे ना काय व्यवस्था. चिंतिता जयाची चिंतिता जयाशी चिंतिता जयाशी चिंतिता जया चिंतिता जयाची चिंतिता जयाची चिंतिता जयाची चिंतिता जयाशी चिंतिता जयाची 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 भक्ती मुक्ती कामारी दासी भक्ती मुक्ती कामारी दासी हा पंढरीचा राणा हा पंढरीचा राणा भक्ती मुक्ती कामारी
दयासी चिंतिता दयासी. चिंतन करा. तुमच्याकरता प्रायव्हेट व्यवस्था आहे. चिंतन कसं करा. बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा गावामध्ये सप्ताह गावात बसला की स्मशान वैराग्य प्राप्त होतं. सकाळी लवकर उठतात, बाथरूम मध्ये शिरतात, पहिला तांब्या डोक्यावर टाकतात, हरिपाठाला प्रारंभ करतात. देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीचारे साधिल्या. बाथरूमच्या बाहेर पडतात, देव घराजवळ जातात, देव पूजाला प्रारंभ करतात. हरिमुख हे म्हणा, हरिमुख हे म्हणा. पप्या तुझ्या आईला म्हणा चहाचा कप लाया. याला चिंतन म्हणलं जात नाही. हे असं जर चिंतन केलं फायदा होणार नाही. चिंतन असं करा. कसं. नाम घेता उठा उठी. समाधी अवस्थेसारखं बसा. दोघं डोळे बंद करा. अंतकरणामध्ये मूर्तीची, देवाची मूर्ती स्थापित करा. नकशिकांत मूर्तीचं ध्यान, वाणीद्वारे अखंड उच्चार. असं जर ध्यान तुम्ही केलं, चिंतन केलं तर परिणाम. नाम घेता उठा उठी पुढे उभा जग जेठी. ऐसे धरो निया ध्यान मनी करावे चिंतन. असं जर चिंतन तुम्ही केलं तर त्याचा परिणाम भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी चिंतन केलं. भक्तिशास्त्रामध्ये अनेक उदाहरण आहे. त्यापैकी संत मीराबाईचं उदाहरण जागृत आहे. परमसंत मीराबाई गोड कालावधी आताच पुण्यतिथी होऊन गेली. राजपूत घराण्यामध्ये, राजस्थान प्रांतामध्ये राज घराण्यामध्ये जन्माला आलेली कन्या, नाव तिचं मीरा. दिसायला इतकी सुंदर आहे, इतकी स्मार्ट आहे, इतकी देखणी आहे की मीराला कोणी पहिल्या पहिल्या 2 सेकंदात कोणाचंही मन तिने वेधित करून घ्यावं अशी दिसायला आहे. याच्या पुढे बोलू. शास्त्रकार लिखित करतायत मीराने जर पान खाल्लं तर घशाद्वारा पान बाहेर दिसावं इतकी सुंदर आहे. राज थाटात हळूहळू लहानशी मोठी होणारी मीरा कळायला लागलं, समजायला लागलं. हजारो नारी तिच्या सेवेत आहे. कोणी तिला हवा घालतंय, कोणी आरसा दाखवतंय, कोणी खेळवतंय. पण असे थाटात जेवण जगणारी मीरा कळायला लागलं अंगावरती पहिले राजवस्त्र टाळले. जेवणाचं कल्याण जर करायचं असेल तर एकच करावं लागेल. काय. तुका मने जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. अंगावरचे राजवस्त्र टाळले, भगव वस्त्र परिधान केले. मीराबाई देवाच्या भजनात दंग झाली. किती दंग झाली. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. हो तो गली 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 हरि गुण गाने लगी. किती दिवानी झाली. स्वतः उल्लेख करते. मैं तो दीवानी भूमि श्याम पिया की बनी रे. मैं तो दीवानी भूमि. दीवानी झाली. मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो नहीं कोय. वेडी झाली. कोण बरं म्हणत होत. नाचायला लागले. बघ घुंगरू बांध मेरा ना. छनक छनक झन झन झनक झनक झन झन छनन छनन छन छनन छनन छन छनन छनन छन छन घुंगरू बांध मेरा ना. सगळी मंडळी गोड आहे. हार्मोनियम वादक काय गोड वाजवत आहे. वा वा वा. एक एक शब्द माझा ते हार्मोनियम वरती वाजवत आहे. असे मास्टर मी पहिल्यांदा बघत आहे. विठाल विठाल कोण बरं म्हणत होता मीराबाईला. लोक कहे मीरा बहिरे बावरी. बाप कहे कुलनासी रे राम. घुंगरू बांध मेरा नाची रे नादिन दिन नादिन. घुंगरू बांध मेरा नाची रे पग. घुंगरू बांध मेरा नाची रे राम. मी जरा भजनानंदी माणूस आहे. तुम्हाला चालतं नाही.
तुम्ही म्हणणार मधून मधून महाराजला काय झटका येतो, विठाल विठाल. हलाय हलाय विठ्ठल विठ्ठल. कोण बरं म्हणत होतं? मीराबाईचे वडील देखील म्हणायला लागले, आपल्या घराला कलंक लावण्याकरता जन्माला आलेली कार्टे. बोलावून घेतलं बापाने, हे मीरा, मी तुझा बाप आहे, राजा आहे, राजकन्यास तू राजपूत घराण्यात जन्माला आली आहे. समाजात नाचणं मला चालणार नाही. बेटा मीरा, ज्यावेळी तू समाजात नाचतेस ना, त्यावेळेस मला असं वाटलं जातं माझं नाक कापलं जात आहे, नको ना नाचू. मीराबाईने उत्तर द्यावं, बाबा कोणाशी बोलतायत, माझ्याशी? माझं जीवन ऐका ना. मैं तो आपने नारायण की हो गई आपकी दास रे, पग घुंघरू बांध मीरा, मीरा नाची रे नाची रे. नाचायला शेवट नाचता नाचता पुन्हा बापाच्या नजरेत पडली, पुन्हा तडपायाची आग मस्तकाला भिडली. बापाने मीराबाईच्या आईला जवळ बोलवलं आणि सांगितलं की, हे बाई, सांगून देखील हे ऐकत नसेल तर हा विषाचा प्याला घेऊन जा, तिला समजून पहा, नाही ऐकलं तर पाजून टाक, समाप्त करून टाक. मीराबाईची आई धावत धावत आली. मीरा, हे मीरा, हे मीरा, मी तुझी आई आहे, तुला जन्म दिलाय, 9 दिवस 9 महिने 9 दिवस तुला उदरात वागवलं नाही, नाही त्या प्रकारचा त्रास सहन केलाय. एक वेळा ऐकशील, मी काय केलं नाही तुझ्यासाठी? मी तुझ्यासाठी जीवन जाडिले. काय केलं ऐक ना जरा. हो, मीराबाई म्हणायला लागली, इतकी धावपळ, इतकी तडमड, खटाटोप कशा करता करते? मीराबाईची आई म्हणली, 10 मिनिटं शिल्लक राहिले. मीरा, तुझा बाप नको म्हणतो ना बेटा, नको ना नाच. मीरा, जर तू माझं ऐकलं नाही आज, तर तुझ्या बापाने तुझ्याकरता प्याला पाठवलाय, तो प्याला तुला प्यावं लागणार आहे. आज तुला हा राजस्थान प्रांत नाही, मृत्यूलोक सोडावं लागणार आहे. मीराबाई म्हणली, आई कसला प्याला आहे? ऐक ना जरा, हा विषाचा प्याला आहे. मग मीराबाई बोलते, आज जर जन्माला घालणारा जर मारण्याकरता तपलेला असेल तर जगून काय फायदा आहे? आणतो प्याला. आज मारणारा मारतो का तारणारा तारतो, दूध का दूध, पाणी का पाणी होना चाहिए. मीराबाईने कृष्ण चिंतनाला प्रारंभ केला. विषाचा प्याला हातात घेतला, कृष्ण चिंतनाला प्रारंभ केला. विष का प्याला राणा जी ने भेजा, परिणाम पीबत पीबत मीरा हसी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. मीराबाईने कृष्ण चिंतनाला प्रारंभ केला. कृष्ण करता करता, कृष्ण करता करता कृष्ण रूप झालेली मीरेने मात्र जहाल विषाचा प्याला सेवन करून टाकला. मायबाप, जिंतीकरांनो, परिणाम हाच झाला. जहाल विषाचा परिणाम मीराबाईवर न होता, त्या जहाल विषाचा परिणाम मूर्ती झाली काढी देवाजीची. अख्खी देवाची मूर्ती काढी झाली. अख्ख्या राजस्थान प्रांतीयांनी तो घडलेला सीन पाहिला, चमत्कार पाहिला. तदनंतर मीराने सर्वांचा त्याग केला. पायात घुंगरू, हातात चिपड्या, एक तारी विना गड्यात मीराबाई वृंदावनाच्या दिशेला निघाली. वृंदावनात बाकी बिहारीच्या समोर नाचायला लागली. किती नाचते, नाचूंगी 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 नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. किती नाचायला लागली. नाचता 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 भरपूर नाचली. महाराज म्हणतात, मीराबाई सारखं नाचा. जर नाचले चिंतिता जयासी, असं जर चिंतन केलं, देवाच्या भजनात जर मग्न झालं, तर परिणाम भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्तीचे 2 प्रकार, मुक्तीचे 4 प्रकार. तुमच्या घरी काम करण्याकरता दासी होऊन हजर राहणार. सांगा महाराज काय सेवा करू. आणि असं जर चिंतन केलं, असं जर भजन केलं, तर महाराज म्हणतात, काही का होईना, बरोबर 11ला 5 कमी असताना तुम्हाला वैकुंठ लांब नाही,
जवळ आहे वैकुंठ. वैकुंठासी जावे जय हो. वैकुंठासी जावे जा. वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे जावे. वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे तोया पंढरीचा राणा तोया पंढरीचा राणा तुका म्हणे ज्याच्या नावे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा तुसा अठराची दारा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा वा वा. आमच्या मंडळी करता एकदा टाळी वाजवतोय. क्या बात. छान गाणारी मंडळी, वाजवणार मंडळी, पण आपलं घड्याळ दुश्मन झालंय, थांबायला तयार नाही. महाराज म्हणतात जर तुम्ही असं भजन केलं तर वेळेत का होईना वैकुंठासे जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आतापर्यंत वैकुंठाला कोणी गेलं का? गेलं ना, हजारो गेले. जाती पुढे एक उतरले पार हा भव सागर साधू संत गेले आनंदी राहिले हरि नाम झाले कृत्य. किंवा ज्ञानोबा हरिपाठात लिखित करतात ज्ञानदेवाद्यानी रामकृष्ण मनी परिणाम वैकुंठ भुवानी घर केले हरिमुखे माना हरिमुखे माना. म्हणून वैकुंठाला आपल्यालाही जाता येणार, पण केव्हा जाता येणार? तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठासे जावे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जणा. आता तो म्हणजे कोण? तो म्हणजे वैकुंठातला आणि हा म्हणजे पंढरपुरातला. तो हा विठ्ठल बरवा राम बरवा कृष्ण बरवा. तोच परमात्मा वैकुंठातून पंढरपुरात कसं काय आला? काही लोक सांगतात तो राधे करता आला, कोणी सांगतं तो रुक्मिणी करता आला, कोणी सांगतं तो भाविका करता आला, कोणी सांगतं तो पुंडलिका करता आला, कोणी सांगतं तो भक्ता करता आला, कोणी सांगतं सात्विकीचा आहे तो पुंडलिका करताच आला. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. हे विठुरायाची पंढरी धन्यवादाई रखवाडा विठुरायाची पंढरी. बस चोपदार थकणार नाही आपले. बस पुंडलिका करता आला म्हणून द्वारकेची मूर्ती किंवा लाडका तो हरी यशोदेचा किंवा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे उनी झाला येता तोच परमात्मा पंढरपुरात आला. म्हणून त्या पंढरपुरातल्या परमात्म्याचं नाव पंढरपूर पाट निघा
महाराज सार्वभौम राणा, तो हा पंढरीचा राणा. राणा म्हणजे तो राजा आहे. विठो पाटील ज्याचं नाव आहे म्हणून तो पंढरीचा राजा आहे. अशा परमात्म्याचं तुम्ही भजन करा. वैकुंठासे जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा. कुसा 6 चौ 18 जना. अभंगाच्या 4 चरणाचा भावार्थ मर्यादित वेळेत आपल्या समोर ठेवतोय. बोलता बोलता घड्याळची मर्यादा समाप्त होत आहे. एकदा बोलता बोलता 2 तास पूर्ण झाले. 2 तासाच्या कालावधीत मी तुम्हाला एकदाही त्रास दिला नाही. तुम्ही ताट बसा, मांड्या घाला, हाताने टाळी वाजवा, मुखाने चिंतन करा. आम्ही दररोजच्या कीर्तनातून 2-2 वेळा लोकांना सांगतो, टाळी वाजवा, दम मारा, दम मारा, थांबा थांबा, मुखाने चिंतन करा, टाळी वाजवा, चिंतन करा. 2-2 वेळा सांगून लोक टाळी वाजवत नाही, चिंतनही करत नाही. का करत नाही, का वाजवत नाही आम्हाला माहित नाही. एखाद्या वेळेला तुमची देवावरती काही नाराजी असावी की देवाने इतक्या मोठ्या भयानक कोरोनामध्ये आमचा नंबर का लावला नाही, अशी कोणाला काही शंका नाही ना. कोरोनातून आपण वाचलोय, आपल्याला हे बोनस मिळालेलं आहे. मग खऱ्या अर्थाने ह्या बोनसचा वापर चांगला करा. म्हणून सर्वांनी 2 मिनिटाकरता जितकी पुरुष मंडळ आहे त्या सर्व पुरुषांनी आपले 2 हात जरा झटक्यात वर करा. झटका, झटका करतो तुम्हाला, झटका जाऊ द्या वर, पुन्हा वर, पुन्हा जाऊ द्या. जोपर्यंत मी सांगत नाही 2 हात खाली करा तोपर्यंत कोणी 2 हात खाली करायचे. जो कोणी न सांगता 2 हात खाली करणार त्याला त्याच्या शेजारची शपथ आहे. महिला मंडळ तुम्हालाही 50% आरक्षण आहे. तुम्ही पण होऊन जाऊ द्या. कॅमेरामॅन सर्वाकडे कॅमेरा फिरवा. हो, सर्वांनी हाताने जोरात टाळी, मुखाने चिंतन. 2 मिनिटं. विठोबार खोमाजी, टाळी टाळी, एक साथ. हा विठोबार खोमा, जय जय विठोबार. टाळी टाळी टाळी, जय विठोबार, एक साथ. विठोबार खोमा, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार. कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन पुत्र हनुमान की जय, आदिशक्ती मुक्ताबाई की सद्गुरु जय, योग महाराज की जय. धोबा 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 धोबा. टाळी टाळी टाळी, टाळ पकवान, टाळी टाळ पकवान, टाळी टाळ पकवान. वा वा वा, शाबास, धन्यवाद. जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, आ बोलिले पुरे वेळे वापुरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, आ नाही